तर मराठी नववर्षानिमित्त नाशिक शहरात सुद्धा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। द्वारका परिसरातून निघालेली शोभायात्रा जुनं नाशिक परिसरातून थेट रामकुंडापर्यंत काढण्यात आलेली आहे। सामाजिक संदेश देणाऱ्या पथकांसह विविध देखावे सुद्धा साकारण्यात आलेले आहेत। महिलांसह पुरुषांनी भगवे फेटे घालून पारंपरिक वेशभूषा साकारत शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। ढोलताशांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा शहरात काढण्यात आलेली आहे। नाशिकमधील शोभायात्रेबद्दल अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने। आजच्या दिवशी मराठी नववर्ष 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शहरामध्ये दरवर्षी ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात। मी सध्या नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येनं नाशिककर एकत्र झालेले आहेत, शोभायात्रा काढतायत। भगवे फेटे या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील यांनी या ठिकाणी घातलेले आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर ध्वज हातामध्ये घेऊन या शोभायात्रेमध्ये अनेक महिला असतील पुरुष असतील सहभागी झालेले आहेत। सोबतच गुढ्या देखील उभारून या ठिकाणी महिला या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर कलशधारी महिला देखील या ठिकाणी बघायला मिळतात। एकूणच उत्साहाचं वातावरण सध्या नाशिक शहरामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे सामाजिक संदेश असतात ते देखील या शोभायात्रेच्या माध्यमातून दिले जातात। वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी यावेळेला गायली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून ही शोभायात्रा जाते। काय नेमकं या शोभायात्रेचं वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेणार आहोत। आयोजक आपल्यासोबत आहे, काय सांगाल, काय नेमकं नियोजन आहे तुमचं? श्री गुरुदेव, मी व्यवस्थापक प्रवीण ठाकूर। आज ही शोभायात्रा जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने या ठिकाणी होत आहेत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदायाच्या वतीनं ही आजची नववर्षाची शोभायात्रा आहे आणि उत्साहाचं वातावरण आहे। जिल्हा सेवा समितीच्या माध्यमातून हे आयोजन जरी करण्यात आलं असलं तरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी विविध देखावे देखील या शोभायात्रेमध्ये बघायला मिळतात आणि जोरदार या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला मिळते। वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून नाशिक शहरातून ही काढली जाणारी शोभायात्रा नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील, किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।